नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण कोळंबी बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तसेच कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण कोळंबी बिर्याणीसाठी लागणारं साहित्य बघूयात. इथे मी 250 ग्रॅम इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेते. तुम्ही बघू शकता तांदूळ एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून साधारणतः 1 तासासाठी भिजत ठेवूया. इथे साधारणतः मी 150 ते 200 ग्रॅम इतकी कोळंबी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून त्याच्यातला काळा धागा असतो तो काढून घेतलेला आहे. कोळंबीचे साधारणतः थोडं 50 ते 60 ग्रॅम इतकं जास्त मी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि कोळंबी मॅरिनेट करून ठेवूया. त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 चमचे इतके आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, हळद घेतले अर्धी टीस्पून आणि 1 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. आता आपण हे सर्व कोळंबीला व्यवस्थित लावून घेऊयात. कोळंबीला सर्व छान लावून झाले. आता आपण हे साधारणतः 20 ते 25 मिनिटासाठी मॅरिनेट करत ठेवूया. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. तो आपण बरिस्त्यासाठी यूज करणार आहोत. आपण बिर्याणीच्या वरून जो तळलेला कांदा घालतो त्याच्यासाठी आपण तो यूज करणार आहोत. 4 ते 5 लसूण पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेले आहेत. 1 ते 2 तेजपत्त्याची पानं, 2 ते 3 काळी मिरी, 2 लवंग, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, हाफ टीस्पून जिरं घेतले इथे मी. तुम्ही तुमच्याकडे जर शहाजिरा असेल तर तुम्ही शहाजिरा यूज करा. 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 2 टीस्पून घरगुती लाल मसाला घेतलेला आहे. तुम्ही मसाल्याचे प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून गरम मसाला, त्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला किंवा चिकन मसाला देखील यूज करू शकता. 1 टीस्पून धणे पावडर आणि 2 टीस्पून आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. इथे मी एका कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता कांदा तळून घेऊयात. कांदा छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे. कांदा छान क्रिस्पी झालेला आहे. आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये मी अजून थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्येच कोळंबी मसाला देखील बनवणार आहोत. तेल मध्यम गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले थोडेसे परतून घेऊयात. खडे मसाले तेलावर परतून घेतल्यामुळे त्याचे फ्लेवर्स छान त्या बिर्याणीमध्ये उतरतात. तुम्हाला जर मी बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. मसाले छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून ती देखील परतून घेणार आहोत. परतून घेतल्यामुळे त्याच्यात कच्चेपणा असतो तो कमी होतो. आता ते छान परतून झालं. आता आपण त्याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की नंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो चांगला मिनिटभर इतका परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेऊया. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याला 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजू देणार आहोत. तुम्ही बघू शकता मसाल्यात किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊया. परतून झाल्यानंतर आपण 5 ते 7 मिनिटासाठी कोळंबी शिजत ठेवूया. कोळंबी शिजते तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे 3 ते 4 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 तेजपत्त्याची पानं, इथे मी अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे. तुम्ही शहाजिरा देखील वापरू शकता आणि चवीनुसार मीठ. एका पातेल्यामध्ये इथे मी तांदूळ घेतले, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त इतकं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आता आपण घेतलेले खडे मसाले टाकून घेऊयात. तुमच्याकडे जर मसाला वेलची असेल तर ती देखील तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. माझ्याकडे मसाला वेलची नव्हती त्याच्यामुळे मी इथे हिरवी वेलची टाकलेली आहे. 1 ते 2 टीस्पून इतकं तेल देखील ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून भात मोकळा होतो. 1 ते 2 मिनिटं खडे मसाले छान पाण्यामध्ये उकळले गेले की त्याच्यामधले जे फ्लेवर्स असतात ते सगळे त्या पाण्यामध्ये उतरतात. आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे 80 ते 90% इतका तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण पुन्हा तो कोळंबी सोबत थोडाफार शिजवणार आहोत. राईस परफेक्ट शिजला गेलेला आहे. आता आपण तो एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. इथे ही प्रोसेस व्यवस्थित करून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये थोडंफार जरी पाणी शिल्लक राहिलं तर भात एकदम चिकट होऊ शकतो. भात काढून घेतल्यानंतर ती चाळणी आहे ती लगेच दुसऱ्या भांड्यावर शिफ्ट करायची, कारण त्या पेजेमुळे ते भात अजून शिजलं जाऊ शकतं. भाताची पेज आहे ही तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता किंवा तुम्ही देखील ही पिऊ शकता. कोळंबी देखील इथे 5 ते 7 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजली गेलेली आहे. कोळंबी जास्त शिजवून घ्यायची नाही तर ती रबरासारखी अशी चिवट होते. इथे मी कोळंबीवर थोडीशी कोथिंबीर घालून घेते. नंतर आपण जो तळलेला कांदा आहे तो देखील थोडासा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे भाताचं लेअर देऊन घेते. इथे भाताचं व्यवस्थित लेअर देऊन झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर उरलेला तळलेला कांदा आहे तो देखील घालून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी वरून घालूयात. आता आपण त्याच्यावर झाकण देऊन
मंद गॅसवर 10 मिनिटासाठी शिजवत ठेवूया। गॅसची फ्लेम जर एकदम मंद होत नसेल तर बिर्याणीला आपण ज्या पद्धतीने तवा गरम करून त्याच्यावर भांडं ठेवून मंद गॅसवर दम देतो त्या पद्धतीने दम द्यायचा आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट बिर्याणी झालेली आहे। माझ्याकडे इथे खायचा हिरवा रंग आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडासा अगदी चिमूटभर इतका रंग जराशा पाण्यामध्ये मिक्स करून तो स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता अर्धा मिनिटासाठी झाकण देऊन वाफ काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल कोळंबी बिर्याणी इथे रेडी आहे। आता आपण ती सर्व करूया। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।